मुंबईत आज झालेला पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 68 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे। आणखी 20 ते 30 जण फलकाखाली अडकले असण्याची शक्यता असून महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी म्हटलं आहे। एनडीआरएफ कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। घाटकोपरमधील ही घटना दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तातडीची 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे। तसंच जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईतील सर्व अशा प्रकारच्या फलकांचा ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून अनधिकृत फलक जिथे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ियां यहाँ पर फंसी हुई है, उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है। और जो भी क्रेन है, हाइड्रा है, सब यहाँ पर लगाया। और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो, स्ट्रक्चरल ऑडिट हो। जो विदाउट लाइसेंस, विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए। और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल करने की भी सूचना की। ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त, डिजास्टर मैनेजमेंट, पुलिस को सूचना दी हुई है कि यह तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो। जैसे किरीट सोमैया जी ने पहले आपने भी पत्र दिया है, तो जहाँ जहाँ ऐसी परिस्थिति है उनके ऊपर कार्रवाई हो। या घटनेची सर्व माहिती घेऊन आवश्यकता भासल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। लोकांना बाहेर काढलेलं आहे, काही लोकांवर उपचार चाललेले आहेत, काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत, पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे। त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील। प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल। अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल। दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि जाहिरात कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे। तर हा फलक असलेली जमीन रेल्वेची नसल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे।